आपल्यासोबत सुषमा अंधारेजी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा अंधारेजी, तुम्ही पत्रकार परिषद पाहिलेली आहे। आता GR जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत, काय प्रतिक्रिया? हा फक्त ठाकरे बंधूंचाच नाही तर मराठी मनासाठी, मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा विजय आहे। ही एकजूट काय करू शकते आणि मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणूस जेव्हा जागा होतो आणि तो एकत्र येतो तेव्हा भल्या भल्या लोकांना, मग अगदी कपटी कारस्थान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा कसं शरण यावं लागतं त्याचे फार मोठे उदाहरण आहे। नक्कीच खूप वर्षांनी खरं तर ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते। तमाम मराठी माणसांना याची प्रतीक्षा होती, मात्र आता हा मोर्चा निघत नाहीये। तुर्तास तरी होणार नाही असं नेते संजय राऊतजी यांनी स्पष्ट केलेलं आहे। परंतु अजून 8 वाजता सन्माननीय पक्षप्रमुखांची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अजून आपल्याला स्पष्ट होतील की 5 जुलैला काही वेगळी ऍक्टिव्हिटी आहे का, किंवा एकूण या सगळ्या संदर्भाने पाठपुरावा करण्यासाठीची आमची नेमकी भूमिका आणि रणनीती काय असेल ती मला वाटते 8 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल। पण एक नक्की आहे की या सगळ्या निमित्ताने भाजपाचे सगळे प्रवक्ते, दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे जे मजूर होते, जे इतके दिवस असा कुठला GR झालाच नाही, मुळात अशी सक्ती नाहीच आहे असं सांगत होते, ते सगळेच लोक आज तोंडघशी पडलेले आहेत। कालपर्यंत ज्यांनी कितीही बेडूक फुगून त्याचा बैल करायचा प्रयत्न केला होता, परंतु ते त्यांना शक्य झालेलं नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे। कारण जर तो GR कसा झालाच नव्हता आणि अशी सक्ती कुठली होणारच नव्हती, तर मग आज देवेंद्र फडणवीसांना त्याची पत्रकार परिषद का घ्यावी लागली, याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजपचे सगळे प्रवक्ते, भाजपच्या राजकीय रोजगार हमी योजनेचे सगळे मजूर आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे लोक खोटं बोलत होते, महाराष्ट्राची फसवणूक करत होते। पण महाराष्ट्राने मात्र ठामपणे निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या या निर्णयापुढे देवेंद्रजींना झुकावं लागलं। नक्कीच धन्यवाद सुषमा अंधारेजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। आपल्या